फुलके लाटून घेतले. हे 2 माझ्याजवळ आहेत आणि एक तव्यावर आहे. कमी गॅसवर ठेवला आता तो, कारण का मग फुलके थंड झाले ना की चुलीत असे लवकर फुगत नाही, लवकर होत नाही. आणि भाजी तर आपली शिजूच राहिली. कपडे हवेनं उठून राहिले. कपडे हवा एवढी हाय यार काल लय 17 खेप येत झालं मला वाटतं घरात अंधारात. आज एवढं ऊन झालं तरी अजून बकऱ्या आल्या नाही. काहून काय माहित. चांगली घरात आणून ठेवली होती. आता मी हे 2 फुलके शेकेलो ना, घरातला फुलका आला बाई बकऱ्या. मस्त असा कमी गॅसवर होते. बकऱ्या आल्या. मी फुलके आणले बाहेर शेकायले आणि बकऱ्याचं आगमन झालं. आता बांधते ना आपण. तोंड नको तिकडे. शिजली नाही ना अजून भाजी. हा रोट शेकायला इथं जाऊ पाहिजे ना मारू बाई. एवढं उन्हात तर मरणाचं आहे रोट शेकणं. शेका लागतात आता त्यात इस्तो आहे सारा. चला एवढे रोट शेकून घेते मी. उन्हाचं तर भयानच गरबा म्हणजे ऊन तर एवढं तर पुरायला चाललंय. मला तर बसाव नाही वाट राहिलं होती, पण तरी आता घेतो शकून एवढे रोट. बकऱ्या आल्या, बकऱ्या बांधून घेते. आई पाणी पाच जाय. फुलके घेतले शेकून आता आणि भाजी शिजायला जरासा टाइम आहे. भाजी खाली जाळ लावला आणि एवढा पसारा घेतो आता आवरून. भाजी करायला लावतो मी आईली आज. कारण मा हातची तर मध्ये काही गोड नाही लागत. आणि आईची सून घरी नसली का मग आईलीच भाजी करायला लावतो. नाही तर मग सुनी देखत आईले धंदा सांगितला का सून त्याच्यापेक्षा डबल धंदा सांगते. मग नाही म्हणता यार, कारण ती पोरीच्या पुढे करते आणि मा पुढे करत नाही. असा आहे भेदभाव होते. मग सून घरी असली का मी मा हातानच करतो आणि नसली की आईले भाजी करतो. चला मग आता एवढं भांडे ठेवायचं मी जिन्यावर. ऊनही लय जास्त झालं पण तरी भांडे घासून घेतो मी आता. कारण टेन्शनचं काम नाही. मग संध्याकाळचं एवढं हे नाही होत. मग कामाची गडबड नाही होत संध्याकाळी. मंदात झाले पाहुणे. राहिली भाजी करायची आणि राहिलं सगळं करायचं. खालीच ठेचतं का हो माय. ठेवला मग आईने चहा. आता आईचं चालू आहे चहा पाणी. तेवढी भाजी करून घेत होतं ती. चहा पाणी झालं. हां हो या शिजली ते. आता तुम्ही प्रश्न करसान का पाहुणे आले. आता पाहुणे आलं म्हटलं का तुम्ही मला प्रश्न करता की पाहुणे आम्हाला असं वाटते का तुझेच पाहायला आलते. तर मलाच पाहायला पाहुणे आले. आईनं चहा पाणी केलं. आणि तुम्ही म्हणसान आता मेकअप नाही काय नाही. आपलं काही मेकअप बिपअप काही नसते. पाहुणे आले का असं त्याच्या पुढे जायचं. जसं आहे तसं साधं आणि एकदम अशीच मी पाहुण्याच्या पुढे गेली. चहा पाणी झालं आता आणि आई लागली आमची भाजी करायला. सगळेच कामं राहिले. आता भाजी झाल्यावर फक्त जेवण करून घेतो मी. कारण का बाहेर लय जास्त ऊन झालं आणि बाहेरचे सगळे कामं आटपले. ओके. तर म्हणजे आता डबल असा प्रश्न करूच नका की पाहुणे आम्हाला वाटलं तुले पायाले आले का. तर मलाच पायाले आले होते आणि अशीच मी त्याच्या समोर गेली होती. शूट नाही केला व्हिडिओ कारण माहीच पंढरी घायपडली होती. घरातले सगळे कामं आवरले. मी कपडे आणून ठेवले होते. कपड्याच्या घड्या केल्या आणि जे कामाचे म्हणजे रोजचे डेली वेअरचे कपडे ते इथंच ठेवून दिले. कारण 17 कपाट उघडणं मायाला जीवार येते. आणि आज बाई नाहीत घरी. आणि बाई घरी नाहीत तर आता बाहेरची झाडझुडे मलाच करावं लागते. आमच्या आईनं फक्त बकऱ्याचं झाडून आणलं आणि लावलं इकडे.
नखरी चालतात घरी असली की का भया. पण मग बाई घरी नसल्यावर करावंच लागते मध्ये. आमच्या बुडीच्या ना, नाही तर मी तर ते घरी गेलो काही तसंच ठेवून देतो. एवढीच झाली बाई आम्ही. चला मग घेतो झाडझूड करून. बकरा याचा टाईम झाला. आणि ही पॅन्टी राहिली होती माझी घरात न्यायची, कारण का ते लय रठ्ठ आहे ते काही सुकली नव्हती. मी आता सकाळी घरात कपडे आणले होते तवा राहिली तर राहिलीच. मग मी आता सध्या उठली, सगळा आवरला या घरातला पसारा, आणि बाहेर येऊन काही पाहिलं नाही. तर बाहेर येऊन पाहतं तर सगळ्या लेंड्याच लेंड्या. आता हे झाडून काढावं लागतात. झाली सगळी झाडझूड आणि पुंजा बी भरून घेतला. आणि झाडून काढता काढता मला आठवण आली का सकाळचे भांडे राहिले अजून घाशाचे. आणि आता एका हातात मोबाईल आणि एका हातात पुंजाचं टोपलं. आणि गेट बंद. आयडिया उघड्याचा गेट. बाहेरचं वातावरणही दाखवून देतो तुम्हाला. एकदम शांत आहे. नाही ना आज तर झाडू मारून पाणी मारून घेतलं. आणि बोलता बोलता चालली मी पुंजाच्या बाहेर. आता इकडं वातावरण पाहून घेतलं. आता मागच्या साईडचं वातावरण पाहून घेतलं. असं आहे बाहेरचं वातावरण. आता जरा जरा बाया महिला मंडळ निघू राहिलं बाहेर. तरी अजून उन्हाच्या झावात चालूच आहे, म्हणून जरा कमी महिला मंडळ आहे बाहेर गल्लीत आमच्या. नाही भांडे राहिले होते घासायचे, जिन्यावर भांडे नाही दिसू राहिले. मेन म्हणजे जिन्या खाली ठेवले होते. आता मला झाडून काढावं लागते म्हणल्यावर आमच्या आईनं भांडे घासून ठेवले. आता भांडे घासून ठेवले तर मी आता लगेच बकरायले पाणी भरून घेतो की झालं मग ओके काम. बैलायलाही पाणी भरून घेतलं आणि बकरायलाही पाणी भरून घेतलं. कोणी बी काच्यात बी प्या पाणी. पण घोर आता असा झाला का आता आईनं भांडे घासले तर नेऊन ठेवले तिकडल्या रूममध्ये. आणि बाईनं का भांडे पाहिले तिकडल्या रूममध्ये का मग झालं काम. बाईचं तनफन दनफन कल्लान हल्ला चालू. एवढे कामं केले कुठे गेली काय माहित. अजून घरात लाईट लावायच्या नावानं बोंब व्हायचा. आता माझे भांडे नेऊन ठेवतो मी माझ्या रूम मध्ये. नाही तर मग बाईचा आल्याबरोबर चालते अक्कात. पोरीच्या पुढे करते, पुढे करत नाही. कल्लान माझे माझ्या पुढे आपले भांडे आपले इकडे, त्याचे भांडे त्याच्या इकडे आहे ना, बरोबर. अशी गोष्ट आहे ती. भांडे तर मायनं लयच घासले. त्याला साबणच दिलं चिपकून. डबल लागतं काही. चला भांडे घासून घेतो डबल. सारं साबणच ठेवलं. घासले असं काम केलं आई नाही. काही काम नव्हतं ना घासाचं. पण तिला वाटलं आता भांडे घासायच्या नादानं हे आपल्या झाडून नाही काढणार आहे, म्हणून तिनं गारमाई केले आणि सारं साबणच ठेवून दिलं. चला आवरले सगळे काम आता संध्याकाळचे. आता फक्त आहे बकऱ्याचीच वाट. दरवाजे लावून घ्यावं लागतात, नाही तर बकऱ्या पाहतात. घर आहे ना. आणि मी बसता आता थोडीशी बाहेर, कारण का महिला मंडळ आलंशीन बाहेर. आणि मोबाईल चार्जिंगला लावून देतो, कारण का चार्जिंग नाही मोबाईलमध्ये काहीच. आणि अजून स्वयंपाक भाजी तर काही करावंच लागत नाही, पण काही गोष्टी करायच्या आहात
त्याला अजून टाईम आहे तर मग मोबाईल चार्जिंग लावून देतो. भांडे बी घासून म्हणजे धुवून आणले, फक्त आईनं घासले होते, फक्त धुतले नव्हते बरोबर. म्हणून सगळे कामं उरकले. आता मी बसते थोडीशी बाहेर आणि मोबाईल देतो चार्जिंगला लावून.